तर जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे पाहिले. तर आज आपण नवरात्रीत देवीला 9 दिवस कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा व 9 दिवस कोणती घटमाळा चढवायची हे आपण बघणार आहोत. तर चला मग, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवीला तुपाचा नैवेद्य द्यायचा व माळ ही 9 विड्याच्या पानांची करायची असते. दुसऱ्या दिवशी देवीला मध आणि तुपापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि घटमाळा ही शेवंती, मोगरा, चमेली या फुलांपैकी कोणतीही चढवावी. तिसऱ्या दिवशी देवीला नैवेद्याला दूध व खीर अर्पण करतात आणि घटमाळा ही गोकर्ण, निळू, कृष्णकमळाच्या फुलांची चढवतात. चौथ्या दिवशी देवीला नैवेद्य हा मालपुआचा देतात आणि घटमाळा ही अबोली, तेढा, अशोक या झेंडूच्या फुलांची चढवतात. पाचव्या दिवशी देवीला नैवेद्य केळीचा दाखवून घटमाळा ही जास्वंदी कुंकवाच्या फुलाची चढवतात. सहाव्या दिवशी नैवेद्याला मध अर्पण करून घटमाळा ही बेलपत्राची चढवतात. सातव्या दिवशी देवीला नैवेद्याला गूळ अर्पण करतात आणि घटमाळा ही झेंडू किंवा नारंगी फुलांची चढवतात. आठव्या दिवशी देवीला नैवेद्याला धान्य आणि तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून लिंबूची घटमाळा चढवतात. नवव्या दिवशी तीळ आणि गुळाचे पदार्थाचा देवीला नैवेद्य दाखवून तुळशीच्या पानांची किंवा मंजुळांची घटमाळा चढवतात. बघा, आपल्या परिसरात जर हे एवढे फुलं जर अवेलेबल नसेल तर तुम्ही रोज देवीला झेंडूच्या फुलांचीही माळा अर्पण करू शकतात किंवा चांदणीचे फुलं, जास्वंदीचे फुलं, जसं असेल तसं त्या हिशोबाने आपल्या देवीला घटमाळा चढवल्याने देवी आपल्यावर प्रसन्न होते. आणि बघा, देवीच्या वाळी मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही देवीला लवंगांची सुद्धा माळ चढवू शकतात, कारण लवंगसुद्धा देवीला खूपच प्रिय आहे. अशा प्रकारे आपण जर या प्रसादांचे जे असे मी तुम्हाला जे नैवेद्याचे सांगितले पदार्थ, त्या प्रसादांचं महत्त्व असं आहे की देवीला हे पदार्थ अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देवीचे आशीर्वाद भक्तांना मिळतात, म्हणजे आपल्याला मिळतात. म्हणून तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे नवरात्रात रोज 9 दिवस देवीला नैवेद्य मी जो सांगितला आहे तो नैवेद्य अर्पण करून घटमाळा ही चढवायची. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.